वाणी समाजातर्फे सामूहिक अथर्व शीर्ष पठण. गणेशोत्सवानिमित्त खडसेंना दिल्या शुभेच्छा. देवपुरातील महागणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. गणेश उत्सव आणि राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या धुळे शहर शाखेतर्फे देवपूर येथील महागणपती मंदिरात सामूहिक अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी शेकडो महिला आणि पुरुष समाज बांधवांनी एकत्र येत अथर्व शीर्षाचे पठण केले, ज्यामुळे मंदिराचा परिसर मंत्रोच्चाराने दुमदुमून गेला. संस्थेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भाग म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शहराध्यक्ष दिलीप पाखले, मोहन येवले, योगेश मोराणकर, भूषण अमृते, मुरलीधर नानकर, निलेश अमृतकर, योगेश वाणी, अनिल वाणी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्यात महिला मंडळाचा सहभाग लक्षणीय होता. सुजाता पाखले, अनिता येवले, सपना मोराणकर, अश्विनी अमृते, मनीषा नानकर, मीनाक्षी चितोडकर, नीलिमा कोठावदे, सुजाता पितृभक्त, ज्योती पाचपुते, तेजश्री अमृतकर, सुनंदा केले, श्वेता नेरकर, सीमा पाटकर, शीतल येवले यांच्यासह अनेक महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला आलय यांनी केले, तर निलेश अमृतकर यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. मोहन येवले, अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संघटना धुळे शहराचा अध्यक्ष या नात्याने आज अथर्व शीर्ष पठणाचा जो कार्यक्रम ठेवला, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एक उद्देश या महिलांसमोर ठेवला की समाजाचं एकत्रीकरण व्हावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून. आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश, आज आमचे पितृतुल्य, समाजाचे पितृतुल्य माननीय तात्यासाहेब सुनीलजी नेरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जो उत्सव आहे अथर्व शीर्ष पठणाच्या सोहळ्याचा हा या ठिकाणी साजरा करतोय. आणि याचे आमचे पितृतुल्य तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाने ओबीसीचं जे आम्हाला हे मिळालं, योगदान मिळालं, ओबीसीत आमच्या समाजाचा जो समावेश झाला, त्या समाजाचा समावेश ज्यांच्यामुळे झाला ते माननीय माजी नामदार नाथाभाऊ खडसे यांचा आज योगायोगाने वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या प्रबोधन संस्थेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा, त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो यासाठी आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी अथर्व शीर्ष चरणाचा हा पठणाचा कार्यक्रम ठेवला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा, हा एक छोटासा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला. आपण सर्वजण या कार्यक्रमाला सर्व महिला भगिनी आला, त्याबद्दल त्यांच्या प्रबोधन संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. आणि त्यांना पुढील कार्यक्रमाचं आजपासूनच निमंत्रण देतो. भविष्यात जे पण कार्यक्रम होतील ते या सर्व महिलांना घेऊन होतील असं त्यांना आश्वासित करतो आणि थांबतो.